आकाशवाणी मुंबई केंद्र विद्यार्थी विकासासाठी या संदर्भात रवींद्र कर्वे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. दानाचा, विकासाचा आणि जीवनमान उंचावण्याचा वसा घेऊन निष्ठेने कार्यरत असलेली अशी एक संस्था, संघटना सेवा सहयोग फाउंडेशन. गिव्हिंग, ग्रोईंग अँड चेंजिंग लाईव्ज. प्रत्येक कळीला फुलण्याचा हक्क आहे हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी या संस्थेचे कार्यकर्ते अविरत धडपडत असतात. विद्यार्थी विकास योजना हाही याच संस्थेचा एक आयाम. गेली 15 वर्ष सातत्यानं सुरू आहे. या सेवा सहयोग फाउंडेशनचे संचालक रवींद्र कर्वे यांना आपण इथे आमंत्रित केले. सर नमस्कार. नमस्कार. सेवा सहयोग फाउंडेशन या संस्थेविषयी आधी आम्हाला सांगा. सेवा सहयोग फाउंडेशन ही जी संस्था आहे ती प्रामुख्याने मुंबई आणि पुणे 2 ठिकाणी कार्यरत आहे आणि कंपनीच्या सेक्शन 8 खाली ही नॉन प्रॉफिट मेकिंग NGO आहे. आणि अशा प्रकारचे जे समाजातले प्रबुद्ध नागरिक आहेत, ज्यांचं स्वतःचं म्हणून काही स्थान आहे, अशा लोकांनी एकत्र येऊन ही सुरू केली की समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो. आणि त्याच्यासाठी हे काम 2008-09च्या दरम्यान सुरू झालं. आणि सेवा सहयोगचे बरेच आयाम आहेत. प्रामुख्याने सगळे शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. आणि मग आम्ही सुरुवातीला स्वतंत्रपणे काम करत होतो, पण 2017मध्ये जसं जसं आमचं कामाची व्याप्ती वाढायला लागली तसं लक्षात आलं की आता अशाच प्रकारचा मोठा प्लॅटफॉर्म असल्याशिवाय ते काम होऊ शकणार नाही. मग 2017मध्ये आम्ही सेवा सहयोग फाउंडेशनला जोडले गेलो आणि तेव्हापासून म्हणजे त्याच्या आधीपासून काम जवळजवळ आमचंही 2008-09 पासून सुरू झालं होतं. आणि सेवा सहयोग फाउंडेशनची स्थापना सुद्धा 2005 पासून त्यांचं काम सुरू झालं आणि 9 मध्ये नोंदणीकृत झाली संस्था. आणि तुम्ही 15 पासून त्याच्याशी साधारणपणे प्रत्यक्ष जोडलेले आहात. त्यापूर्वी तुम्ही वैयक्तिक पातळीवर हे काम करत होतात आणि ही तुमची मला वाटतं सेकंड इनिंग आहे. तर ही सेकंड इनिंग आपण समाजासाठी द्यायची हे तुम्ही ठरवलं. तुम्ही सर एका सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा मोठ्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होतात. तर तिथे असतानाच तुमच्या मनात हा विचार होता की कसं? हो, माझ्या मनात एक तर मी ज्या प्रकारचं म्हणजे मॅनेजरियल लेवलपासून ते मुख्य कार्यकारी अधिकारीपर्यंत सगळा प्रवास केला, त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यात कामाची प्रेशर्स एवढी होती की त्याच्यात समाजासाठी किंवा असं खूप काही करता येण्यासारखी परिस्थिती नव्हती. आणि मग जेव्हा आमची मित्रांमध्ये चर्चा चालायची तू काय करतोस, तर म्हणजे ते कळलं ती नोकरी झाली, तू दुसरं काय करतोस काही समाजासाठी, तर माझ्याकडे त्याचं उत्तर नसायचं. मग तेव्हापासून माझ्या मनात होतं की आपण पहिली इनिंग जर स्वतःसाठी केली, कुटुंबासाठी केली, तर दुसरी इनिंग जी आहे निवृत्तीनंतरची ती आपण समाजासाठी करू. आणि मग मी निवृत्तीपूर्वीच जवळजवळ 2 वर्षापासून काय करायचं, कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं, कशा स्वरूपाचं करायचं, ह्या सगळ्या कल्पना माझ्या मनामध्ये सुरू होत्या. त्या संबंधी माझ्या मित्रपरिवारांशी बोलणंही चालू होतं. आणि योगायोगाने असं झालं की 2006, 7, 8 ह्या दरम्यान आम्ही 3 शाळा रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव परिसरामध्ये म्हणजे रातवड, उसर आणि वडघर, त्यातल्या उसर आणि वडघर ह्या तर अगदी डोंगराळ भागातल्या शाळा आणि रातवड ही तशीच अगदी खेडेगावातली पण हायवेला लागून असलेली अशी कोलाडपासून साधारण 7-8 किलोमीटरवरची शाळा. आणि त्या निमित्ताने आमचं त्या भागात खूप वेळेला जाणं झालं. ऑलमोस्ट माझ्या अंदाजाने किमान 25-30-40 वेळेला त्या भागात आम्ही फिरलो असतो. आणि त्यावेळेला 10वीचे रिझल्ट लागले आणि त्याच्यात एक 4 विद्यार्थी 5 विद्यार्थी असे होते की त्यावेळेला त्यांना 85% रेंजमध्ये मार्क मिळाले. आणि मग स्वाभाविकपणे असा प्रश्न उत्पन्न होतो की पुढे काय. आणि खेडेगावातल्या पालकांकडे पैसे असण्याचा प्रश्नच नाही, कारण अगदी 1-2 एकर शेती किंवा अगदी साधी नोकरी अशा स्थितीतले पालक. तर त्यावेळेला आमच्या मनात असं आलं की जर मुंबई पुण्यातली मुलं व्यावसायिक अभ्यासक्रम घेऊ शकतात तर मग ह्यांना ती संधी का नाही खेडेगावातल्या मुलांना. आणि खरं म्हणजे त्याचं बीज या सगळ्या योजनेचं त्याच्यात आहे. मग आम्ही त्या 4 मुलांना
आमचे काही मित्र होते, त्यांना सांगितलं की ह्या मुलांना त्यावेळेला डिप्लोमा करायचे होते, तर डिप्लोमा केले, मग त्यांनी डिग्र्या केल्या. आता हे सगळेजण, एक जण MSCB मध्ये इंजिनियर आहे, एक प्रायव्हेट कंपनीमध्ये हे आहे, असे चांगल्या चांगल्या पदांवर आता ते आहेत. आणि त्याचबरोबर शहरी भागातले जे झोपडपट्ट्यांमधले राहणारी मुलं आहेत आणि अशाच प्रकारचे अतिशय कर्तृत्ववान आहेत पण अतिशय गरीब आहेत, तर अशा मुलांसाठी आणि जे अगदी खेडेगावातले आणि असे आहेत, अशांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मग आम्ही 2009 मध्ये असे एक माझ्या परिचयातले आणि ज्यांना सामाजिक कामाबद्दलची आवड आहे असे एक 125 जण आम्ही एकत्र जमवले. बरं. आणि त्यांच्या समोर आम्ही ही सगळी संकल्पना मांडली की आम्हाला असं करायचं आहे आणि तुमची साथ आम्हाला पाहिजे. आणि सुदैवाने आजपर्यंत आम्हाला पैशाची कधीच कमी पडली नाही. म्हणजे आम्ही जी जबाबदारी घेतो ती 12वी नंतर 4 वर्षांची घेतो. आता 4 वर्षांचं आम्हाला माहिती नसतं की आम्ही 4ही वर्ष त्याला सपोर्ट करू का नाही करू शकणार, पण आम्ही ती जबाबदारी घेतली की पहिल्या वर्षी एकदा त्याला मदत द्यायला सुरुवात केली की तो इंजिनियर डॉक्टर होईपर्यंत आम्ही त्याला मदत करतो. बरं. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आर्थिक सहाय्य करायचं हे तुम्ही निश्चित केलं. पण याच्या मागे मुळात शिक्षणाविषयीची आस्था आणि शिक्षणातूनच विकास होणार आहे ही धारणा तुमची ही पक्की असणार. हे नक्कीच. आणि आमच्याच घरातलं उदाहरण होतं की माझी धाकटी बहीण ही त्यावेळेला खरं म्हणजे डॉक्टर होऊ शकली असती. म्हणजे तिचा मित्र आणि ती दोघांनाही सारखे मार्क होते. त्याची परिस्थिती सांगतो, डॉक्टर आमच्या घरात विषय आला की आपला तो विषयच नाही आहे डॉक्टर वगैरे होण्याचा. त्यामुळे मग ती 11वी नंतर नोकरीला लागली, कारण आमच्याकडे तो नियमच होता की 11वी नंतर नोकरी करायला पाहिजे, कारण तशी परिस्थितीच नव्हती घरातली. आणि मग नंतर तिने ग्रॅज्युएशन केलं बाहेरून. नंतर तिने आत्ता 72व्या वर्षी ती MA इकॉनॉमिक्स फर्स्ट क्लासमध्ये झाली. अरे वा. कारण ती इतकी डिटर्मिन होती की मी पोस्ट ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लासमध्ये झाल्याशिवाय मरणार नाही. आणि ते तिने इकॉनॉमिक्समध्ये केलं. म्हणजे 72व्या वर्षी सोपं नाही. तर त्यामुळे तोही एक कुठेतरी हे होता की अशी जी हे आहेत की ज्यांना परिस्थितीने शिकता येत नाही त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि ह्याच्यातून खरं म्हणजे हे सुरू झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी म्हटलं तसं की लोकांनी खूप पाठिंबा दिला. म्हणजे चांगल्या कामाला लोक मदतही करतात, आर्थिक मदत, फक्त ते प्रामाणिकपणे काम करणं हा त्यातला एक खूप त्यातली पारदर्शकता जी आहे ती आम्ही खूप मेंटेन केली. म्हणजे आता मार्च 2025 पर्यंत लोकांनी 34 कोटी एकूण दिले गेल्या 15 वर्षात. आणि त्या 34 कोटीतला एकही रुपया आम्ही म्हणजे बँकेव्यतिरिक्त कुठली ट्रान्झॅक्शन केली नाही. 100% सर्व व्यवहार फक्त बँकेच्या माध्यमातून केले जातात. आणि गेल्या 15 वर्षात म्हणजे हे पचणं सुद्धा अवघड आहे, आम्ही आजपर्यंत व्हाउचर छापलेलं नाहीये. अच्छा. सर्व आमचे कार्यकर्ते हे त्यांचा खर्च ते करतात. त्यामुळे खर्च तुमचा प्रवास खर्च किंवा सगळा आमचे आम्ही करतो. सगळे 125 जण. म्हणजे आता मी उदाहरणार्थ एखाद्या कोल्हापूर औरंगाबादच्या पालक कार्यकर्त्याला मेंटरला सांगितलं की ह्या मुलाच्या घरी जाऊन ये, तो त्याच्यापासून 30, 40, 50 किलोमीटर असतो. मग तो त्याच्याच वाहनाने जातो येतो. आणि संस्थेकडे बिल क्लेम करणं नाही. तर त्याच्यामुळे त्या पारदर्शकतेमुळे लोकांचा खूप विश्वास. आणि दुसरं असं की अनेक संस्थांच्या बाबतीत असं होतं की आपण ह्या वर्षी देणगी मागायला जातो आणि डायरेक्ट पुढल्या वर्षी देणगी मागायला जातो. मधल्या ह्याच्यात काही कनेक्टच नसतो. बरोबर. आम्ही सुरुवातीपासून असं केलं की आत्ता माझ्याकडे ह्या क्षणी जवळजवळ 18 ब्रॉडकास्ट ग्रुप आहेत. अच्छा. व्हॉट्सॲपवर. आणि 256 म्हणजे जवळजवळ 4,500 लोकांना आम्ही विद्यार्थी निवडतो कसे, त्याचा घराचा वृत्तांत सगळा त्या पालक कार्यकर्त्यांनी पाठवलेला. आम्ही ते विद्यार्थी प्रगती कसे करतायत, त्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या कुठे लागल्या, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय, हे दर रविवारी ब्रॉडकास्टच्या माध्यमातून पाठवत राहतो. त्यामुळे हे सगळे देणगीदार हे गेली 12-15 वर्ष जोडलेलेच आहेत. म्हणजे त्यांनाही एक प्रकारे खात्री आहे की आपल्या निधीचा विनियोग हा योग्य प्रकारे होणार. आणि त्यांच्या आर्थिक टाइम टेबल मधला आपल्याला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये 25,000, 50,000, लाख रुपये द्यायचे हे ठरलेलंच आहे. आणि ह्याच्यात दुसरं असं की ह्याच्यात 15 वर्षात आम्ही एकाही देणगीदाराला त्याचे पैसे नाही आले
आठवण करण्यासाठी एकही फोन केलेला नाही. बर. हो. म्हणजे मी नेहमी उपमा देतो, जशी प्राजक्ताची फुलं पडतात ना, हा. तशी रोज एक 5-10 सडा पडलेला असतो हा. की मी 25,000 ट्रान्सफर केलेत, मी 50,000 ट्रान्सफर केलेत. कारण काय होतं की त्या माणसाला एकदा आम्ही भेटतो, त्याला सर्व कल्पना कल्पना देतो, आणि मग आमची खात्री आहे की त्याने जर चुकून दिले नसेल तर काहीतरी अडचण आहे म्हणूनच दिले नाही. मी त्याला डिवचायला जाणार नाही की तू का दिले नाही. मग तो म्हणणार की माझी परिस्थिती असं झालं, मला नाही ऐकायचं, तो नाही दिलं तर पुढल्या वर्षी देईल. तर त्यामुळे पण हे जसे आधीचे दाते तुमच्याशी जोडलेले आहेत तसे नवीन सुद्धा त्याच्याशी नवीनही दाते हे जुने दातेच नवीन दाते देतात, त्यामुळे बेरीज होत जाते. आम्ही आजपर्यंत कोणालाही त्याची इच्छा नसताना भेटायला गेलेलं नाही. म्हणजे कुठला तरी दाता नवीन याला सांगतो, मग त्याचा फोन येतो की माझं ह्याच्याशी बोलणं झालंय, त्याची देण्याची इच्छा आहे, तर तुम्ही भेटा. मग भेटतो, पण तो देणारच असतो. म्हणजे आणि आतापर्यंत जवळजवळ 650हून अधिक देणगीदार आणि जवळजवळ 450हून अधिक वेलविशर्स असे आता आमच्या पटलावर आहेत. आणि इव्हन CSRला देखील आजपर्यंत आम्ही कुठे अर्ज करायला गेलो नाही. ह्या देणगीदारांपैकीच सांगतात की माझा मित्र तिथे CSR हेड आहे, मग तुम्ही अर्ज करा, मग आम्ही करतो. तर त्यामुळे हा जो सपोर्ट आहे, पाठबळ आहे, ते खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच म्हणजे दरवर्षी साधारण 2 ते 2.5 कोटी रुपये हे व्यक्तिगत देणग्यातून येतात. अच्छा, विशेष आहे. आणि म्हणजे आमची संस्था म्हणून सांगत नाही, पण असे 10-12 वर्ष एवढे पैसे येणारी सातत्याने संस्था इतकं कठीण आहे. आणि म्हणजे ज्योतीने ज्योत लागण्यासारखं हे आहे. असे अनेक दाते जोडले जाऊन त्याच्यातनं विद्यार्थ्यांना सहाय्य दिल्यानंतर विद्यार्थी प्रत्यक्षात कसे उभे राहत आहेत, त्यांचा खऱ्या अर्थाने विकास कसा घडलाय, आपण 2 प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकूया. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा नाना बोरसे. मी MS जनरल सर्जन आहे. सध्या JJ हॉस्पिटल भायखळा येथे पोस्ट MSSR या पदावर कार्यरत आहे. सेवा सहयोग संस्थेच्या विद्यार्थी विकास योजनेची मी पहिली लाभार्थी. इयत्ता 9वी मध्ये असताना माझे वर्गशिक्षक श्री भामरे सर यांनी माझी ओळख कर्वे सरांशी करून दिली. पहिलेपासूनच डॉक्टर बनण्याचं माझं स्वप्न होतं, परंतु वडिलांच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती थोडी खालावल्याने या स्वप्नावर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं. परंतु अभ्यासात चांगली असल्यामुळे भामरे सरांनी हे हेरलं आणि त्यांनी श्री कर्वे सरांच्या रूपाने मला मदतीचा हात पुढे केला. त्यावेळेस कर्वे सरांशी त्यांनी माझी भेट घालून दिली. सर घरी आले, सरांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि मला मदतीचा हात पुढे केला. असा माझा प्रवास सेवा सहयोग संस्थेसोबत सुरू झाला आणि तो अजूनही चालू आहे. 12वी नंतर चांगला रँक आल्यामुळे मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS साठी ॲडमिशन मिळालं. त्यानंतर सरांनी माझी ओळख मिस्टर अँड मिसेस तिरोडकर या दाम्पत्याशी घालून दिली. त्यांना एका मेडिकल स्टुडंटला स्पॉन्सर करायचं होतं. अट एकच होती, तू अभ्यास कर, चांगले मार्क्स आण आणि बाकीची काहीच चिंता करू नको. त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही आहोत हा विश्वास आणि आश्वासन त्यांनी मला दिले आणि त्यामुळेच आर्थिक अडचणींचा कुठलाही ताण न घेता मी आज जनरल सर्जन बनू शकले. माझ्याप्रमाणेच सेवा सहयोग संस्था ही अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नमूर्तीच्या मार्गामध्ये निस्वार्थपणे मदत करत आहे आणि हे एक बीज आता मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालं आहे. याचा खूप जास्त अभिमान आहे आणि मी या संस्थेशी जोडली गेलेली आहे आणि आता लाभार्थी म्हणून नाही तर एक मदतकार म्हणून हा प्रवास असाच पुढे ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि मी कर्वे सर आणि या संस्थेशी खूप खूप ऋणी आहे आणि हे ऋण फेडण्याचा, त्यात एक खारीचा वाटा उचलण्याचा यापुढे मी नक्की प्रयत्न करेन. नमस्कार, मी आतिश पाटील, कराड तालुक्यातील मसूर या छोट्याशा गावातील मुलगा. आज मी सिप्ला या कंपनीमध्ये ऑपरेशन्स आणि सप्लाय चेन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. या प्रवासामागे फक्त माझे प्रयत्न नाही तर अनेकांचा वाटा आहे. माझाही इथेपर्यंतचा प्रवास खडतरच होता, पण जसं म्हणतात ना, कधी कधी अशा कठीण परिस्थितीमध्ये काही माणसं अगदी देवदूतासारखी मदतीचा हात पुढे करतात.
माझ्याही बाबतीत मी हे अनुभवले. त्यावेळी मला आधार मिळाला सेवा सहयोग फाउंडेशनच्या विद्यार्थी विकास योजनेचा. 10वीत असताना माझ्या वडिलांचे निधन झाले आणि त्यामुळे पुढील काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. तेव्हा माझी ओळख शिरीष गोडबोले सर यांच्या सोबत झाली. शिरीष सर आणि रवींद्र कर्वे सर यांच्या मार्गदर्शनाने आणि स्कॉलरशिपमुळे मी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकलो. त्यानंतर मी MBA चे शिक्षण IIM मुंबई येथून घेतले आणि माझी प्लेसमेंट सिप्ला या कंपनीमध्ये झाली. या योजनेमुळे माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. आज मी मनपूर्वक कर्वे सर, गोडबोले सर आणि विद्यार्थी विकास योजनेचे आभार मानतो आणि मीही ठरवलंय की पुढे जाऊन माझ्या परीने या संस्थेला आणि गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करेन. सर, अशा ज्या वेळेला प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात त्यावेळेला खरंच भरून येत असेल आणि सार्थक झाल्यासारखं वाटत असेल की आपण जे काम करतोय त्याचा उपयोग होतोय खात्रीने. असे तुम्हालाही प्रत्यक्षात भेटलेले अनेक विद्यार्थी असतील, काहींचे अनुभव आम्हाला सांगाल का? हो, खूपच. 2 बहीण भावंड देशमुख म्हणून ठाण्यालाच राहणारे, आणि ती बाई फक्त धुणे भांड्यांची कामं करायची आणि ती आमच्याच TJSBच्याच एका मॅनेजरना भेटायला गेली की मुलगी त्यावेळेला तिला VJTIला डिप्लोमाला ॲडमिशन मिळाली होती आणि कर्ज मिळू शकेल का म्हणून. तिचं राहतं घर नाही आणि फक्त धुणी भांडी करते. तर त्या बाई म्हणाल्या, अहो शक्यच नाही, म्हणजे काहीच तुमच्याकडे तारण नाही. ठेवायला नाही. पण त्यांनी नशिबाने माझा नंबर दिला की तुम्ही ह्यांना फोन करा आणि ते नक्की तुम्हाला काहीतरी मदत करतील. त्या बाई रात्री घरी आल्या फोन करून आणि त्या म्हणाल्या की असं असं आहे. तर मी त्यांना म्हटलं की तिला VJTIला ॲडमिशन दिलं आहे, आम्ही तिला मदत नक्की करू. आणि तेव्हापासून मदत करायला सुरुवात झाली. ती डिप्लोमा झाली, ती डिग्री पूर्ण केलं, तिच्या भावानी पण डिग्री पूर्ण केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या बहीण भावंडांनी सुरुवातीला एक 10 लाख रुपये 2 वर्षामध्ये जमा केले आणि ठाण्यासारख्या ठिकाणी 60 लाखाचा ब्लॉक घेतला. बापरे. आणि गोष्ट तिथे थांबत नाही, तिथून सुरू होते. पण हे अविश्वसनीय वाटावं असं आहे. हो. ती मुलगी आता 2 वर्ष लंडनला होती, आत्ताच ह्या 2-4 दिवसात ती परत येईल. तर त्यामुळे म्हणजे त्या सुरुवातीला जेव्हा ती मुलगी घरी यायची, अतिशय कृश अशी मुलगी होती. आणि मी त्या आईला नेहमी म्हणायचो, ही सकाळी नाश्ता करून, कारण आपली उडी जाऊन तेवढीच जाऊ शकते, तुम्ही हिला सकाळी नाश्ता करून पाठवत नाही, म्हणून असं आहे. आणि ती आयुष्य कसं काढेल जर अशी राहिली तर. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो एकदा शूटिंगसाठीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने, तर त्यावेळेला त्या म्हणाल्या की सर, तेव्हा तुम्ही म्हणाचात की हिला तुम्ही नाश्ता, तेव्हा तिच्या वाटेला एकच पोळी यायची आणि तुम्ही असं 2-3दा म्हटल्यावर मी ठरवलं की आता आपली कामं वाढवायची. आणि ती बाई सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत धुणे भांड्यांची कामं करायची. म्हणजे तिचे नातेवाईक तिला म्हणायचे की त्यावेळेला ती अशी 40-45 वयाची असेल की तू अशी 11 वाजेपर्यंत का. ती म्हणाली, माझ्या पुढे पर्यायच नाही, माझी 2 मुलं शिकतायत. आणि सुरुवातीला तर तिच्या सगळ्या नातेवाईकांनी वेड्यात काढलं, तू धुणी भांडी करणार आणि मुलं इंजिनियर, कसली तू स्वप्न बघते, तू चहाची गाडी टाक, मुलं चहा देतील. ती म्हणाली, माझी मुलं चहा देणार नाही. आणि त्यांनी ब्लॉग घेतल्यानंतर त्या आई म्हणाली की सरांनी आपल्याला काय सांगितलंय की तुम्हाला जशी मदत झाली तशी तुम्ही केली पाहिजे. त्यांनी त्यांची 2 नातेवाईक असलेली 2 मुलांना, एकानं शाळा चांगली मिळावी म्हणून आणि एक डिप्लोमा करत होता त्याला कॉलेज जवळ मिळावं म्हणून त्यांच्या घरी राहायला आणलं. ज्या वेळेला मुलगा, आता त्याचं लग्नही झालं आहे मुलाचं, तर ते स्थिमित करणार आहे. म्हणजे मगाशी जसं मी सुरुवातीला म्हटलं की समाजामध्ये बदल करणं आणि राहणीमान उंचावणं आणि त्याच्यात पुन्हा दुसऱ्याला सामावून घेणं, हेही फार मोठं आहे. आणि आपल्याला मिळालंय पण आपणही दुसऱ्यासाठी केलं पाहिजे, हे त्या आईने पण मुलांना सांगितलं आणि अर्थातच तुमच्या कामातूनही लक्षात आलं. पण या मुलांची निवड ही कशा पद्धतीने केली जाते, त्याची काय प्रक्रिया आहे? मुलांची आम्ही सुरुवातीलाच काय केलं, ज्याला 10वीला 90+ आहेत आणि तेव्हा आम्ही म्हणायचो की ज्याला 12वीला 80 ते 85% आहेत. नंतर मग स्पर्धा परीक्षामुळे 12वीचं महत्त्व थोडं कमी झालं मार्कांचं. मग आता आम्ही असं म्हणतो की त्याला 10वीला 90+ पाहिजेत, 12वीला 70%हून अधिक पाहिजेत. आणि सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, CET, NEET, NATA, JEE, ह्याच्यामध्ये A किंवा B ग्रेड कॉलेजला प्रवेश मिळण्या एवढे मार्क, त्याच्या खालच्या ज्या कॉलेज आहेत त्यांना आम्ही देतच नाही. पण त्यांना न देण्यामागचा काय नाही, विचार? शेवटी कसं आहे,
दोन गोष्टी आहेत. एक तर लोक ज्याच्यासाठी पैसे देतात, तर तुम्ही सहानुभूती करायची असेल तर तुम्ही तुमच्या पैशाने करा, लोकांनी दिलेल्या पैशामुळे नाही. तर त्यामुळे लोकांना वाटतंय आणि आम्ही सांगतो की आम्ही अशा जे गरीब आणि अतिशय हुशार आहेत अशा मुलांना देऊ, तर आम्ही तशाच मुलांना ते दिले पाहिजेत. आणि दुसरं, ज्या वेळेला मी अधिक विचार करतो तेव्हा माझं असं लक्षात येतं की तुम्ही सहानुभूती दाखवायला गेलात आणि तो त्या सहानुभूतीला जर योग्य नसेल मुलगा, तर त्याचाही काही उपयोग होत नाही. म्हणजे तुमचे पैसे हे फुकटच वायाच जातात. कारण त्याला उद्या चांगले मार्क नाही मिळाले आणि चांगली नोकरी नाही मिळाली, या मुलांच्या बाबतीत आम्हाला खात्री आहे की ही सगळीच्या सगळी मुलं ही उत्तम मार्क मिळवणार. कारण आम्ही दर सेमिस्टरला त्याला टार्गेट देतो की 10 पैकी तुला मिनिमम 8, 8.5 किंवा 9, 9.5 पॉइंटर मिळाले पाहिजेत आउट ऑफ 10. आणि आता गेली 2 वर्षापासून तर आम्ही असं सुरू केलं आहे की समजा त्याला एखाद्या सेमिस्टरला कमी मिळाले तर त्याची जी फॅमिली कॉन्ट्रीब्युशन आहे ती आम्ही सांगतो की समजा तो 10,000 किंवा 20,000 देत असेल तर ह्या वर्षी तू 30,000 द्यायची. 10,000 ही तुला पेनल्टी की तुझा परफॉर्मन्स नसल्यामुळे या वेळेला तुम्ही 10,000 रुपये अधिकचे भरायचे. फॅमिली कॉन्ट्रीब्युशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपण मदत करतो त्याच विद्यार्थ्यांच्या कुटुंबाकडून, घरातून सुद्धा. ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून आम्ही ही मुलं दत्तक घेत नाही. आम्ही त्यांना सांगतो की जबाबदारी तुमची आहे, आम्ही तुम्हाला मदत देऊ, सपोर्ट करू, त्यामुळे मागे उभे राहू. त्यामुळे तुमची तयारी, आणि आम्ही म्हणतो की तुमचा मुलगा मुलगी कॉलेजला जाणार असेल तर तुम्ही काहीतरी तयारी केली असेल, तुमचा हात पोचत नसेल तिथपर्यंत तर तो हात पोचण्याचं काम आम्ही करू. बरोबर. त्यामुळे मग प्रत्येक कुटुंब जे आहे ते कोणी 20,000, कोणी 40,000, 25,000 असे त्यांचे, आणि ते पैसे पण आता आपण सेवासहयोगच्या खात्यात भरून घेतो आणि नंतर मग 100% आपण कॉलेजची फी डायरेक्टली कॉलेजला देतो. त्यामुळे पैसे कुठे गेले हा प्रश्नच उत्पन्न होत नाही. सगळे पैसे प्रत्यक्ष ज्या कामासाठी आम्ही घेतो त्या कामासाठीच वापरले जातात. बरोबर. म्हणजे विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या खात्यामध्ये पैसे जमा न करता आपण थेट फी मुलांची त्यांच्या शाळेमध्ये जी भरायची असेल, महाविद्यालयामध्ये भरायची असेल ती पूर्ण करतो. या मुलांचा शोध जो आहे तो कशा पद्धतीने घेतला जातो? या मुलांचा सुरुवातीला आम्ही 5-6 कार्यकर्ते होतो, तेव्हाही आम्ही अगदी मी स्वतः सांगली, कोल्हापूरपासून या मुलांच्या घरी गेलेला आहे. आणि आता महाराष्ट्रात जवळजवळ 125 अशा प्रकारचे ज्यांना आम्ही पालक कार्यकर्ते किंवा मेंटॉर म्हणतो असे आहेत की जे ही मुलं प्रत्यक्ष शोधून काढतात. याच्यात आम्ही अर्ज वगैरे काही मागवत नाही. म्हणजे तिथल्या शाळांच्या माध्यमातून, तिथल्या शिक्षकांच्या माध्यमातून अशी जी हुशार मुलं आहेत आणि जी प्रत्यक्ष गरीब आहेत ती मुलं शोधतो. हे पालक कार्यकर्ते ह्या प्रत्येक मुलाच्या घरी जातात, त्याची सगळी परिस्थिती बघतात, त्याचा एक रिपोर्ट तयार करतात, त्याच्या फॅमिलीचा एक फोटोग्राफ देतात, तो आमच्याकडे पाठवतात. शाळा कॉलेजशी सुद्धा बोलणं असतं का काही? हो, प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा शाळांमध्ये असे काही शिक्षक असतात की जे अशा प्रकारची सामाजिक जाणीव असलेले, मग ते आम्ही शोधतो आणि मग त्या माध्यमातून ही सगळी मुलं निवडली जातात. अच्छा, म्हणजे आपण असं नाही की तुम्ही अर्ज करा असा नाही. अर्ज ही शेवटची फॉर्मॅलिटी आहे. म्हणजे आमच्याकडे त्याचं सगळं अपडेट्स असावेत म्हणून केलेली ती प्रक्रिया आहे. पण नुसते अर्ज मागवले तर ते गठ्ठेच्या गठ्ठे येऊन पडतील, त्याच्यातून काय आपण शोधू शकणार. त्यामुळे म्हणजे विद्यार्थी विकास योजना ही राबवताना त्याच्यामध्ये मुळात जो हिरा आहे त्याला पैलू पाडण्याचं किंवा कोंदण एक देण्याचं अशा प्रकारचं काम हे केलं जातं. या विद्यार्थ्यांच्या यशकथा सुद्धा काही विद्यार्थ्यांनी नोंदवल्या आहेत. मगाशी आपण 2 ऐकल्या, आणखी सुद्धा आपण काही ऐकवणार आहोत. नमस्कार, माझे नाव डॉक्टर ओंकार सुरेश भालेकर आहे. मी सध्या KM रुग्णालयात मास्टर्स इन ऑक्युपेशनल थेरपीचं शिक्षण घेत आहे. मी 12वी पास झाल्यानंतर मला पुढील शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या फारच अडचण येत होती. कारण घरातील आई वडील दोघंही कामाला जात नसून घर माझ्या मोठ्या ताईवरती चालत होते. परंतु त्या दरम्यान तिचे लग्न झाले आणि बरीचशी जबाबदारी माझ्या बाकी भावंडांवर आली आणि मला पुढे शिक्षण घेण्यास फार त्रास होऊ लागला. यासाठी मी देखील बाहेर ट्युशन्स घेऊ लागलो. परंतु ही बातमी
माझ्या 12वीच्या शिक्षिकांना, वर्ग शिक्षिकांना कळला आणि त्यांनी ही माहिती डॉक्टर गीता मोघे यांना दिली. डॉक्टर गीता मोघे यांनी मला डॉक्टर रवींद्र कर्वे यांची माहिती दिली आणि रवींद्र कर्वे सरांनी माझी होम व्हिजिट केली आणि त्या होम व्हिजिट नंतर माझा पूर्ण शिक्षणातील खर्च तसेच पुस्तकं यांचा सर्वांचा खर्च सेवासहयोग फाउंडेशन मार्फत तयार झाला. त्यामुळे मी माझं शिक्षण, माझी घराची जबाबदारी आरामात घेऊ शकत होतो. तर सेवासहयोग फाउंडेशन मार्फत मला माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. माझं नाव डॉक्टर दीपाली गौतम मर्चंडे. मी 2016 ते 2019 साली MSc मेडिकल बायोकेमिस्ट्री हे शिक्षण MJ मेडिकल कॉलेज कामोठे, नवी मुंबई येथे घेत होते. 5व्या आणि 6व्या सेमिस्टरला घरील आर्थिक अडचणींमुळे मला फीस जमा करता येत नव्हती. फीस जमा केली नाही तर परीक्षेला बसू शकणार नाही अशी मोठी अडचण. त्यावेळी नीदा मॅडम, श्री रवींद्र कर्वे साहेबांचा नंबर मला मिळाला व मी सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संपर्कात आली. माझी अडचण, आर्थिक परिस्थिती सरांनी एका कॉलमध्येच ऐकून घेतली आणि त्वरित 75,000ची रक्कम त्यांनी 5व्या आणि 6व्या सेमिस्टरसाठी मला मदत म्हणून दिली. ती मी कॉलेजमध्ये जमा करू शकले. मी त्या परीक्षेला बसू शकले आणि माझे MSc मेडिकल बायोकेमिस्ट्री हे शिक्षण पूर्ण करू शकले. आणि त्यामुळेच, त्यांच्या मदतीमुळेच माझं स्वप्नाचा नवीन एक दरवाजा उघडला, तो म्हणजे PhD मेडिकल बायोकेमिस्ट्री हा करण्याचा. सध्या मी KJ सोमय्या मेडिकल कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. मी MBBS, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि PGDMLT या विद्यार्थ्यांना शिकवत आहे. आणि आजपर्यंत मी इथपर्यंत जे पोचू शकले ते फक्त आणि फक्त कर्वे सर आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या सहयोगामुळे, यांच्या साथीमुळे. या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देतानाच काही शाळासुद्धा बांधण्याचं काम आपल्या संस्थेच्या वतीने करण्यात आलंय, त्याबद्दलही सांगा ना. मुळात सुरुवात उलटी झाली. पहिली शाळा बांधायला सुरुवात झाली आणि त्याच्यातून ही योजना सुचली. बरं. अनेक खेडेगावात आता आम्ही पहिली जी शाळा बांधली रातवडची, तर ती शाळा तिथले जे मुख्याध्यापक होते महादेव जाधव म्हणून, तर ते खूप दिवस माझ्या मागे होते की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहात आणि तुमच्या अनेक जण संपर्कात येत असतील तर तुम्ही कोणाला तरी शाळेची जी दुरावस्था आहे त्याच्यात पैसे देण्यासाठी सांगा. मी प्रत्यक्ष बघून आलो. मग आमचे एक देणगीदार होते, त्यांना आम्ही जवळजवळ 6 महिने वर्ष मागे होतो. मग ते प्रत्यक्ष तिथे गेले आणि गेलो आम्ही. त्या दिवशी 10वीचा वर्ग हा मांडव टाकून वरती सगळ्या झाडांच्या फांद्या टाकलेल्या आणि खाली बेंचेस बसून मुलं अभ्यास करतायत. ते बघितल्यानंतर तो देणगीदार म्हणाला की हे पैसे द्यायचे तर फक्त आम्हीच देऊ, सगळेच्या सगळे. अच्छा. कुठलंही नाव न देण्याच्या शर्तीवर देऊ. आणि अट एकच आहे, शाळा सुरू झाली पाहिजे जूनमध्ये. आम्ही फेब्रुवारी मार्चमध्ये गेलो होतो. जाधव सरांनी ती जबाबदारी घेतली की जूनमध्ये शाळा सुरू होईल आणि प्रत्यक्ष जूनमध्ये शाळा सुरू झाली. आणि मग आम्ही ह्या शाळा 5 वर्ष दत्तक घेतो आणि मग त्यांना कॉम्प्युटर लॅब आहे, ई-लर्निंग फॅसिलिटी आहे, लायब्ररी आहे, सायन्स लॅब आहे, अशा सगळ्या अद्ययावत सोयी. आता 2 शाळांना तर सोलर पॅनल पण दिलेली आहे. कारण आता शाळांना सरकार पगाराव्यतिरिक्त एकही रुपया देत नाही. तर त्यामुळे पगार आणि कर्मचाऱ्यांचे. तर त्यामुळे अशी आतापर्यंत आम्ही एकूण 8 शाळा बांधल्या. त्यातली सगळ्यात मोठी शाळा आम्ही कर्जतला आता 1.5 वर्षापूर्वी बांधली. त्या शाळेचं पण वैशिष्ट्य अशी आहे की त्या शाळेला आम्ही एका देणगीदारांना भेटायला गेलो. कदाचित तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल, LNTचे जे देवायन देवस्थळी, त्यांच्या मिसेस त्यावेळेला देवस्थळी गेलेले होते. तर त्यांना आम्ही भेटायला गेलो आणि मी म्हटलं की साधारण तुमच्याकडून आमची 1 कोटी रुपयांची अपेक्षा आहे. अच्छा. तर त्या म्हणाल्या खर्च किती येईल. तर मी स्क्वेअर फूटच्या हिशोबाने 3 मजली बिल्डिंग, कारण ती आमची सगळ्यात मोठी बिल्डिंग, बाकीच्या ज्या इमारती आहेत त्या साधारण आमच्या 50-75 लाखांमध्ये झालेल्या आहेत. कारण ग्राउंड +1 एवढं स्ट्रक्चर असलेलं आणि अगदी खेडेगावातल्या साधारण 200-250 मुलांच्या शाळा, त्यामुळे त्या तेवढ्याच झाल्या. तर त्यांना मी म्हटलं की साधारण 3 कोटी 8-10 लाखाच्या रेंजमध्ये खर्च येईल. त्या म्हणाले मग दुसरीकडे जाऊ नका, मीच देईन सगळे. अच्छा. आणि त्यांनी सर्व 3 कोटी 8 लाख रुपये त्या शाळेला दिले. तुमच्या शब्दांवरचा विश्वास आहे आणि कामावरचा नाही. आणि ह्याच्यात सुद्धा आम्ही काय केलं, प्रत्येक ह्याला सिस्टीम्स तयार केल्या. आता हे 3 कोटी देणार, आम्ही पैसे त्यांच्याकडून आधी घेतच नाही.
आम्ही त्याची प्रोसेस फॉलो करतो. म्हणजे टेंडर्स मागवतो, ते टेंडर फायनल करताना आम्ही त्याच्यात सहभागी असतो. मग त्याचं प्लिंथचं उदाहरणार्थ काम झालं की त्यांनी बिल द्यायचं, आर्किटेक्टने सर्टिफाईड करायचं, आमचा कार्यकर्ता त्याच्यावर एक कोणतरी आम्ही नेमतो की जो ही सगळी नीट चाललाय असं बघेल. आणि मग आम्ही चक्क ट्रायपार्टीट ॲग्रीमेंट करतो की 8 दिवस म्हणजे ते बिल आणि ह्यांच्याकडे पाठवलं देणगीदाराकडे की तो पैसे संस्थेला देतो आणि संस्थेने 8 दिवसात त्या पैसे द्यायचे काम करणाऱ्याला. तर त्यामुळे त्याला कधी चिंता नसते की त्यामुळे कामही अतिशय उत्तम होतात सगळ्या वेळेवरती होतात. शाळांची. आणि देणगीदाराला असं विचारायलाच लागत नाही की काम किती झालं, कारण काम झाल्यावरच पैसे द्यायचे. मला वाटतं आपला जो अशा प्रकारचे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्याचा रोल जो आहे तो अशा कुठल्याही कामामध्ये ती पारदर्शकता कशी मेंटेन होईल आणि ती झाली तर मग लोकांना पैसे द्यायला अडचण नसते, पण ते प्रत्यक्ष तिथपर्यंत नीटपणाने पोचतायत ह्याचीच अडचण असते. म्हणजे आपण दिलेला निधी हा सत्कारणी लागतोय याविषयीचा विश्वास हा या कामातनं निर्माण झालेला आहे असं म्हणता येईल. सर, मगाशी म्हटलं तसं अत्यंत हुशार बुद्धिमान मुलांना शोधून काढून त्यांच्या शिक्षणासाठी आपण काम करत असता. पण कधी असं घडतं का की अचानक मुलांचं अभ्यासातनं लक्ष उडालंय किंवा आता पैसे मिळालेत, फी भरलेली आहे आपली, मग विचलित होणं किंवा पाय घसरणं असं घडलंय का दुर्दैवाने कधी? असं जवळजवळ नाही. अच्छा. अगदी 1-2-4 केसेस अशा सापडतील की ज्याच्यामध्ये त्यांना काही एटीकेटी. मुळात आपण त्यांना सुरुवातीलाच मुलांना सांगतो की तुला एटीकेटी लागली तर आम्ही रुथलेसली त्याला पुढचं शिक्षण बंद करून टाकतो, मदत थांबवतो पुढची. किंवा कमी मार्क मिळाले, तसं मगाशी उल्लेख केला की त्याला सांगतो की पुढल्या वर्षी तुम्ही 10,000 रुपये तुमचे अधिकचे भरायचे आणि प्रत्येक 6 महिन्यांनी त्याला मार्कांची काहीतरी ध्येय देतो की एवढे तुला मिळालेच पाहिजे. त्यामुळे हे सहज मिळणारे पैसे नाहीत, हे परफॉर्मन्सशी जोडलेले, प्रगतीशी जोडलेले असे सातत्याने आम्ही ठेवतो. त्यामुळे ते प्रमाण अत्यंत अल्प अशा स्वरूपाचं आहे. या घरांशी सुद्धा आपला संपर्क होत असेल विद्यार्थ्यांच्या. म्हणजे शाळा बांधणं हा एक मोठा प्रकल्प झाला, पण विद्यार्थ्यांना सहाय्य करत असताना त्यांच्या कुटुंबाशी सुद्धा आपण जोडलेले असाल, तर त्यांच्याशी सातत्याने संपर्क हा कशा पद्धतीने ठेवला जातो? संपर्क आम्ही 2 प्रकारे ठेवतो. एक, स्थानिक पातळीवर जे पालक कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या संपर्कात असतात सतत, आणि शिवाय आम्ही दरवर्षी हे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, देणगीदार, हितचिंतक अशी संमेलनं घेतो. म्हणजे सुरुवातीला आम्ही ठाण्यात एकच घ्यायचो, आता आम्ही एकूण 10 ठिकाणी महाराष्ट्रात अशी संमेलनं घेतो. आणि मग तिथे आम्ही हे जे आमची व्हॅल्यू सिस्टीम आहे की आमच्या अपेक्षा काय आहेत पालकांकडून, विद्यार्थ्यांकडून, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी सांगतो. अगदी 15 दिवसापूर्वीचं उदाहरण, अहिल्या देवीनगर, त्या ठिकाणचा एक पालक आम्हाला अप्रोच झाले आणि त्याला COUP किंवा VIT 2 पैकी एका कॉलेजला ॲडमिशन मिळाली होती पुण्याला. त्यामुळे आम्ही म्हटलं आम्ही हे करू. जेन्युइन गरीबच होती. वडील एका सिमेंटच्या गोडाऊनमध्ये गोण्या मारण्याचं काम करतात, इथून तिथे तिथून हमाली करतात, आणि आई एका नर्सिंग होममध्ये रिसेप्शनिस्टचं काम करते. आणि ते तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की काहीतरी एक 15,000च्या आसपास फी होती, तो ज्या कॅटेगरीत होता त्याची. त्यांनी आम्हाला सांगितलं, अहो एवढे आम्ही आमच्या ताकदीवर करू शकतो, तुम्ही हे पैसे दुसऱ्या कुठल्या तरी योग्य विद्यार्थ्याला द्या, आम्हाला शक्य आहे. हो, शक्य आहे. आता एका गोणी वाहणाऱ्यांना आम्हाला नाही असं म्हणणं की आम्ही, आणि त्याच्या दृष्टीने 15,000 ही खूप मोठी रक्कम आहे. तर त्यामुळे असे अनेक अनुभव की, आणि मी नेहमी म्हणतो की आजही, म्हणजे माझा अगदी विश्वास आहे की आजही तळ्यातलं पाणी खूप चांगलं आहे. जे आपण रोज समुद्रावर येणारी घाण दिसते ती जी घाण आहे ती वरची घाण आहे. आजही समाजातला जो खालचा घटक आहे तो खूप चांगला आहे. आणि मी लोकांना म्हणतो की तुम्ही एवढी काळजी घ्या की तो घटक तुमच्यामुळे खराब होणार नाही, आणि तो जर खराब झाला तर समाजाची घडी पूर्ण विस्कटलेली आपल्याला दिसेल. तर त्यामुळे ते खालचं पाणी आजही चांगलं आहे, आणि म्हणून समाज जो बरा आहे तो त्या खालच्या लोकांमुळे बरा आहे, वरच्यांमुळे नाही आहे.
तर हे निर्मळ निव्वळ पाणी हां. हे आपल्याला शोधायचे आणि राखायचे हां, सुद्धा. हां, याच्यासाठी विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून आजवर जवळपास 2400 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य आपण दिलेलं आहे आणि कोट्यवधींचे हे वेगवेगळे प्रकल्प आणि उपक्रम आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवत असता. तर या विद्यार्थी विकास योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं का? सुरुवातीला आम्ही अशा प्रकारचा काही विचार केलेला नव्हता की जो योग्य असेल त्याला मदत करायची. जेव्हा 4 वर्षापूर्वी सचिन तेंडुलकर फाउंडेशन हे आम्हाला मदत करायला सुरुवात झाली अच्छा. आणि त्यावेळेला अंजलीने विचारलं की ह्याच्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं प्रमाण किती. मी त्यांना म्हटलं की साधारण माझं जे गट फिलिंग आहे त्याच्यात 50-50% असेल, बर पण आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष काढून सांगतो. आणि त्यावेळेला ते प्रमाण 54% होतं मुलींचं अच्छा. आणि मुलांचं 46% होतं. आणि त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी फक्त असं झालं की मुलींना आता फी सरकार भरतं, त्या व्यवस्थेमुळे तसं झालं. पण अदरवाईज मुलींचं प्रमाण हे आतापर्यंत 50-50% हे असं होतं. आहे. कधी कधी ते थोडं जास्तही होतं. पण मग मुली शिकल्याने समाजामध्ये अधिक चांगला बदल घडतो असं उदाहरण लक्षात आलं असेल तुमच्या तर? हो, पण आता जे सर्वसाधारण आपण बघतो, आम्ही बघतो ना, त्याच्यामध्ये मुलींचं शिक्षणाचं प्रमाण खूप मोठं आहेच आणि त्या अधिक लक्ष केंद्रित करून किंवा अशा प्रकारे प्रामाणिकपणे करतात. फोकस करून असं हे निश्चितच आहे. आणि त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबात आणि समाजातही हो, चांगला हो, होत हो. असेल. आता अगदी आपल्या मुलाखतीची सांगता करताना तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की आता आमची पहिल्यांदा आम्ही असं म्हणायचो 2 वर्षापूर्वी, भारतातलं आणि सगळ्या अशी एकही संस्था नाही प्रतियश IITs, IIMs पासून की जिथे आमचा विद्यार्थी होता किंवा आहे. आता आम्ही पुढे जाऊन असं म्हणतो की आता मायक्रोसॉफ्ट पासून अशी एकही कंपनी नाही की जिथे आमचा विद्यार्थी नाही. आता आमची एक पहिली विद्यार्थिनी ज्याची आता आपण मुलाखत मध्ये ऐकली असेल, ती मास्टर ऑफ सर्जरी झाली. तिचे वडील साधारण ती 10वी-11वीत असताना वारले आणि तेव्हापासून आपण तिला MBBS पूर्ण होईपर्यंत तिला सर्जन झाली ती पुढे. ती MS आणि आता ती तिथे सेंट जॉन हॉस्पिटलमध्ये ती आता नोकरी करते. आता आमचा दुसरा एक विद्यार्थी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झाला. तोही असाच सोलापूरच्या जवळचं माहोळ तालुक्यातला 1.5 एकर शेती, मी प्रत्यक्ष घरी जाऊन आलो, 1.5 एकर शेती असलेला पालकांचा मुलगा. आणि त्याला आपण म्हणजे IAS झाला तेव्हा त्याला सूट, त्याला लॅपटॉप हे सुद्धा सगळं आपल्यालाच घेऊन द्यायला, कारण त्यांच्याकडे परिस्थितीच नव्हती. त्यामुळे अशी जी फुलं आहेत ती अशी असंख्य फुलं आत्तापर्यंत फुलली आहेत आणि अशी असंख्य फुलं ही भविष्यात फुलावी आणि एकही फूल हे अकाली कोमजून जाऊ नये परिस्थितीमुळे, असा आमचा खरा म्हणजे मानस आहे. आणि मला खात्री आहे की ज्या प्रकारचं सहकार्य या समाजाच्या सगळ्या घटकातून यांना मिळतं त्याच्यात येणाऱ्या काळामध्ये खरोखर अशी परिस्थिती होईल आणि ही जी त्याची चेन उत्पन्न होणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ 70 लाख रुपये हे मुलांनी परत केले नोकरी लागल्यानंतर. आणि त्याची रक्कम कमी वाटेल पण ते त्यांनी वयाच्या 28, 29, 27व्या वर्षी दिले, ज्या वेळेला माणूस देण्याचा विचारही करत नाही. माणूस साधारण आउटवर्डली बघायला लागतो ते 50 नंतर लागतो की आता आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि दुसरं, आत्तापर्यंत 480 मुलं ही त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्या 480तल्या जवळजवळ सर्व मुलांनी त्यांच्या एका किंवा 2 भावंडांची शिक्षण केलेत. कारण आपण दुसऱ्या भावंडाला देत नाही, त्याला सांगतो की एकाने शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागली की त्यांनी दुसऱ्याचं करायचं. म्हणजे देण्याची सुरुवात खरी म्हणजे तिथूनच घरातून सुरू होते. त्यामुळे हा प्रवाह असाच चालू राहावा आणि असं म्हटलं तसं एकही कळी अशी कोमजून जाऊ नये. आणि ह्या सगळ्या मुलांना आम्ही शिक्षणासाठी मदत करत असताना मला नेहमी वाटतं की जसं मुलाला गर्भामध्ये मारणं हा जसा कायद्याने गुन्हा आहे, तसाच स्वरूपाचा जी मुलं जन्माला आलेली आहेत, अत्यंत कर्तृत्ववान आहेत आणि त्यांना संधी मिळत नाही, हा देखील तेवढाच मोठा अपराध आहे. आणि समाजाने असा अपराध
सगळ्या समाजाकडून होणार नाही आणि अशा कर्तृत्ववान मुलामुलींच्या मागे सगळेजण उभे राहतील की ज्याच्यातून समाजात असे अनेक डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, निर्माण व्यवसाय व्हावेत. तज्ज्ञ हे उत्पन्न होतील आणि एक सशक्त चांगला समाज, या सगळ्यांचं कर्तृत्व या समाजाच्या भारतमातेच्या चरणी परत एकदा अर्पित व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. रवींद्र कर्वे सर, आपण इथे आलात आणि विद्यार्थी विकास योजनेच्या कार्याची माहिती आणि त्याचबरोबर त्यामागची तुमची भूमिका ही सविस्तर विशद करून सांगितलीत. मनापासून आभार मानते. धन्यवाद. विद्यार्थी विकासासाठी रवींद्र कर्वे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकलीत. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.